नवापूर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांची भावपूर्ण शोकसभा। नवापूर शहरात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शहरातील टाउन हॉल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेस राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुक्यातील पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोकसभेच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, रॉबिन नाईक, माजी सभापती विनायक गावित, भाजपाचे एजाज शेख, सत्यानंद गावित, युवा सेनेचे किशन सिरसाठ यांच्यासह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित म्हणाले की अजितदादा पवार हे शब्दाला जागणारे व काम करणारे नेते होते। त्यांनी दिलेला शब्द म्हणजे पूर्णत्वास जाणारे काम होते। त्यांच्या अकाली जाण्याने नवापूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांसह मुंबई येथे अजितदादांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी शहरासाठी 100 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली व शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते। शब्दाला जागणारा माणूस गेल्याने खूप वेदना व दुःख होत असल्याचे सांगितले। यानंतर माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, रॉबिन नाईक, किरण टिभे, विनायक गावित, सत्यानंद गावित, एजाज शेख, किशन सिरसाठ, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण, अनिल दुसाने, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र साळुंखे, शंकर दर्जी, माजी नगरसेवक महेंद्र दुसाने, युवा उद्योजक धनंजय गावित, मनोज वळवी यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी माजी आमदार शरद गावित हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांनी अजितदादा पवार यांना पत्राद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली पाठविल्याचे पत्र मनोज वळवी यांनी वाचून दाखविले। तसेच नगीन अग्रवाल, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, पत्रकार निलेश पाटील, सीए नरेंद्र अग्रवाल, पत्रकार विनोद सूर्यवंशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी अजितदादा पवार यांच्या आठवणींना व्हिडिओ क्लिप दाखवून उजाळा देण्यात आला। शोकसभेचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित यांनी केले। यावेळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर उपस्थित होते। जिथं जिथं पक्षाची मीटिंग व्हायची, जिथं जिथं आमदारांची मीटिंग व्हायची, त्या मीटिंगमध्ये मला सुद्धा बोलवणं व्हायचं आणि माझं नाव माझ्या गाडीत अजून सुद्धा लिहिलेलं आहे, भरत गावित, आणि पद खाली लिहिलेलं आहे उमेदवार। जे हे आज सुद्धा दादांच्या लिस्टमध्ये मी तोच आहे दादांचा। दादांनी कधीच तो भेदभाव केला नाही किंवा हा आता याचा पराजय झाला म्हणजे हा गेला नाही। दादांनी मला ऊर्जा दिली, ताकद दिली आणि प्रत्येक वेळी जे जे कामं घेऊन गेलो ते त्या कामामध्ये मदत केली। नवापूरच्या रंगलावलीवरनं जी पाठचारी आहे त्या पाठचारीला मला निधी लागणार होता, दादांना पत्र दिलं, दादांनी पत्र वाचलं, दादांनी लगेच संबंधितांना सांगितलं, अरे हे भरतला निधी द्यावा लागेल। 26 कोटी रुपये दादांनी निधी मिळवून दिला। फार मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठला शेतकरी गेला नाही, कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही। आज जर माझी पाठचारी बघितली ती पाठचारीतनं पाणी बंद आहे। दादांनी सगळं ऐकलं आणि एका मिनिटात सांगितलं की याला त्या ठिकाणी निधी दिला गेला पाहिजे। जे सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस तो होता। मी माझ्या जीवनामध्ये भरपूर आयुष्य, अर्ध आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं। काँग्रेसमध्ये एकमेव नेता होता स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब, की ज्यांनी कार्यकर्त्याला ऊर्जा दिली, कार्यकर्त्याला ताकद दिली। आणि त्याच्यानंतर मी जर दुसरा नेता जर बघितला असेल तर पितृतुल्य अजित दादा होते की त्यांनी कार्यकर्त्याला ताकद दिली।
जेव्हा या सगळ्या टीमला निवडून घेऊन गेलो, दादा इतके खुश झाले की दादांनी हात माझा सोडत नव्हते, इतका घट्ट हात दादांनी माझा धरला आणि दादांना म्हटलं, दादा 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष, जेव्हा आढावा मीटिंग होती, आढावा मीटिंग मध्ये नरेंद्र भाऊ आम्ही सगळे एकत्र होतो. दादांनी विचारलं, भरत नवापूरचं काय परिस्थिती राहील? म्हटलं, दादा तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष आणि 12+ आपण नगरसेवक निवडून आणण्याची माझी तयारी आहे आणि ते आपण निवडून आणू, त्याच्यासाठी मी मेहनत करेन. दादा तिथलंच मला असं करत होते की यस बा, मला तुझं बोलणं आवडलं, पण त्याच्यासाठी तुला मेहनत श्रम करावा लागेल. म्हटलं, हो दादा, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही सगळी टीम मी तुमच्याकडे घेऊन येईल. आणि त्याच पद्धतीने झालं. दादांकडे घेऊन गेलो, सगळ्यांची दादांनी वेळ आम्हाला दिली. दादांनी आमच्याबरोबर फोटो काढले, सगळ्यांना सांगितलं. नरवी भाऊन आम्ही साहेबांना सांगितलं की दादा आभार तर मानायला तुम्हाला यावेच लागेल. म्हणे हो. म्हटलं, दादा नक्की येणार? म्हणे हो, शब्द दिला तुला. ही महानगरपालिकेची आचारसंहिता संपली की मी परत तळोद्याला आणि नवापूरला आभार मानायला येईल आणि अजून 4 महिने मी पालकमंत्री आहे म्हणे, लक्षात राहू द्या म्हणे. असं दादा बोलले की अजून 4 महिने हे पालकमंत्रीपद माझ्याकडे आहे. म्हणजे दादांचा सांगायचा अर्थ आम्ही समजून गेलो की या 4 महिन्यामध्ये तुला अजून तुझ्या नवापूरसाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी काही विकासाचं पाहिजे असेल तर सर्व द्यायची तयारी आहे. परिश्रम केले, त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि राष्ट्रवादीला पुन्हा तो एक आशेचा नवा किरण दिला की त्या ठिकाणी त्यांनी सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आणि कालपर्यंत आम्ही थोडंसं वेगळ्या चिंतेत होतो, पण आजपर्यंत नवीन उमेद तयार झाली. नवीन पर्व, अजित पर्व जे आहे ते अजित पर्व थांबणार नाही. धनंजयने खरोखर सांगितलं की हे अजित पर्व थांबणार नाही, हे अजित पर्व चालूच राहणार. आणि जे शब्द, जे आश्वासन या नवापूर वासियांना जिल्ह्याला दिलेलं आहे ते आश्वासन 100% पूर्ण करण्यासाठी हा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने लागेल. जो राष्ट्रवादी पक्ष जो एक संघ होता, काल सुद्धा नंदुरबारला सर्वपक्षीय सभा झाली, त्या ठिकाणी हेच सांगितलं, आताही सांगतो की एक संघ होऊन या नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्याचा कामासाठी आम्ही एकत्र येऊ. जे त्रिकूट होतं, देवेंद्र भाऊंचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं, हे त्रिकूट होतं कुठंतरी. ते जेव्हा 2 वर्ष आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि तेव्हा दादा पूर्ण कारखान्याचं दप्तर स्वतः मांडीवर घेऊन 2-3 तास वाचत होते. एवढ्या मोठा नेता, एवढा राज्याचा उपमुख्यमंत्री, 6 वेळेस उपमुख्यमंत्री भोगलेला नेता आणि आपल्या कारखान्याचं दप्तर एक शब्द वाचत होते. तेव्हा वाटायचं की ही व्यक्ती फार थोर आहे. कारण आज कोणाकडे निवेदन द्यायला गेलं तर ते बगतीने घेतात आणि पीएकडे देतात. आणि जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा 2 तास आपल्या कारखान्याचं दप्तर चेक केलं आणि दप्तर चेक केल्यानंतर भाऊसाहेबांच्या पाठीवर हात पडला, परत घालू नको, मी तुझ्या मागे तुझा कारखाना चालू करेल. तेव्हा आशाचे किरण दिसत होतं. जेव्हा आपण या तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करत असतो, समाजकारण करत असतो, तेव्हा असं वाटायचं की माणिकराव दादा गेल्यानंतर आपल्याला एक दुसरे दादा मिळालेले आहेत. पण आज ते दादा आपल्यात नाही. श्रद्धांजली वाचताना फार मोठं मन करून बोलावं लागतंय. कारण जे आपण निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्या निवडणुकांमध्ये आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राची तिजोरीची चावी ज्यांच्याकडे होती तेच नेतृत्व आज हरपलेलं आहे. पण खचून न जाता येणाऱ्या दिवसात आपल्याला जे जे विकास कामं करायचे ते करण्यासाठी काल आदरणीय सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. 3 दिवस होत नाही पण लगेच त्यांनी शपथ घेतली. कदाचित टीका करणारे टीका करत आहे, पण तो 100 लोकांमध्ये 99 चांगले असतात, एक टीका करणारा असतो. त्याच्या मागे न लागता ते एक संविधानिक पद आहे आणि ते पद जास्त टाईम एकटं ठेवलं जात नाही. इंदिरा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला सकाळी 9:30 वाजता, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 2 वाजता डिक्लेअर केलं की इंदिरा गांधी ह्या हयात नाही. त्यांचा मृत्यू झाला आणि 6:45 राजीव गांधींनी शपथ घेतली होती. त्यांची तर अंत्यविधी झाली नाही तरी त्याच दिवशी सेम डे शपथविधी झाली होती. एक प्रोटोकॉल असतो, काहीतरी अडचणी असतात तांत्रिक, आणि म्हणून हे निर्णय घ्यावे लागतात. म्हणून मी नवापूर तालुकावासियांना, शहरवासियांना एकच सांगेल की आपल्याला जरी
आपले पक्षाचे नेते भाऊसाहेब आहेतच, परंतु जेव्हा निवडणुकाचा निकाल 21 डिसेंबरला लागला आणि 24 डिसेंबरला जेव्हा अजितदादांनी आम्हा सर्व टीमला भेटायला बोलवलं होतं, भाऊसाहेबांचा हात पकडला, 10 मिनिटं तर हात सोडल्याने एवढे खुश होते. कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकतर्फी सत्ता ही फक्त नवापूर तालुक्यात आलेली होती, नवापूर शहराची आलेली होती. जेव्हा भाऊसाहेबांनी स्वागत केलं आणि मला बोलवलं, नगराध्यक्ष कुठे साथ बोलो, मी गेलो, माझा हात पकडला, विचारला, बोला तुमचं वय काय आहे? मला खालून तर वरतीपर्यंत बघत होते. मी बोललो, दादा 43 कंप्लीट झालं, आता 44 चालू आहे. कुठं बोलतात? मी बोललो, दादा आधार कार्ड सोबत, कारण मजाक करतो मी, माहिती आहे म्हणजे तुमचं. कारण ते 2 वर्षापासून मी आणि भाऊसाहेब नेहमी दादांकडे जात होतो, म्हणून दादा ओळखत होते. दादा बोलले, याचा नंबर घे, आपल्या ग्रुपला ॲड करा. मला मोजून 3 मिनिटामध्ये दादाच्या ग्रुपला ॲड केलं आणि आजही त्या ग्रुपमध्ये मेसेज येतात की विकास कामं काही करायची असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करा, मेसेज करा. एवढं प्रेम या पक्षाने आपल्याला दिलं होतं, परंतु ते नेत्याला मान्य नव्हतं, म्हणून मध्येच असा आघात झाला. आज आपल्याला असं वाटतं की आपण पोरकं झालो. 3 दिवस तर नक्कीच पोरके झाल्यासारखं वाटत होतं, पण काल 5 वाजून 5 मिनिटानंतर नक्कीच आशेचे किरण आपल्याला दिसायला लागले की आपल्या मागे कोणीतरी अजून आहे. जी सेम अजितदादांची काम करण्याची स्टाईल होती तीच ताईमध्ये मी असेल. कारण ताई अजितदादांचा जो स्टाफ होता, अजितदादांचा जो अधिकारी वर्ग होता, तो जसा तसा ठेवतील आणि त्या अधिकारी लोकांना माहिती आहे की भरत गावित कोण आहे, नवापूर तालुक्याची काय काय कामं यांची पेंडिंग आहेत आणि ती करायचे. त्यासाठी येणाऱ्या दिवसात आपण शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे कामं करायची ती नक्कीच करू. आज श्रद्धांजली वाटताना वाईट वाटतं, मन भरून आलेलं आहे, पण दादा शेवटपर्यंत काम करत राहिले, तसंही आपल्याला शेवटपर्यंत काम करायचे. दिलेले वचन, दिलेली आश्वासन ही पाळायची. जास्त वेळ न घेता दुःखदायी घटनेच्या संदर्भात श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आपण उपस्थित झालो. खरं पाहायला गेलं तर अजित पवार साहेब म्हणजे दादा राजकारणात दादा हे त्यांना दिलेलं जे लकब, याला पदवी असं म्हटलं तरी चालेल. दादा म्हटलं का आपल्या समोर अजितदादांचा चेहरा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समोर येत असतो. अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होतं का अजितदादांना तळागाळातील कार्यकर्ते ग्रामपंचायत पासून तर विधानसभेपर्यंत कार्यकर्त्यांची जाणीव, कामाची जाणीव आणि धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण आणि सामाजिक काम करणारा असा हा नेता एका विमान अपघातात आपल्यापासून हिरावला आहे, एका काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. अशा महान नेतृत्वाला मी सलाम करतो आणि राष्ट्रवादी परिवार तसेच पवार परिवार आणि सर्व समर्थक कार्यकर्त्यांना ईश्वर हे देव त्यांना या सर्व दुःखातनं निघून परत सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी सक्रिय करू अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी. आणि अजितदादा एक असं नेतृत्व होतं का ज्याच्याने पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण देशच हादरला आहे अशी घटना घडली. दादा खरंच कामाचा माणूस होता. माझ्या आजोबांनी त्यांच्यासोबत काम केलं, माझ्या वडिलांनाही त्यांच्यासोबत काम करायची संधी भेटली आणि वेळोवेळी आम्ही जेव्हा मुंबईला जात असताना आमचाही दादांशी संपर्क आला. आम्ही दादांकडे कामानिमित्त गेलो. एक घटना अशी की मी आणि माझा मित्र त्याच्या एक आमच्या वैयक्तिक कामानिमित्त वडिलांच्या पश्चात आम्ही दादांकडे गेलो. तर आम्हाला पप्पांनी पहिले सूचना दिली होती का दादा टायमाचे पक्के आहेत, तर तुम्हाला जायचं असेल, तुम्ही तर काय अपॉइंटमेंट तर घेतलेली नाही आहे, तर तुम्हाला तिथं 7 वाजेपर्यंत तुम्हाला तिथं देवगिरी बंगल्यावरती पोहोचावं लागेल. तर आम्ही त्याचप्रमाणे 6:30ला रेडी होऊन 7 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो. 7ला 5 कमी होते असताना आम्ही तिथं पोहोचलो. बंगल्याच्या बाहेर होतो. गेट वगैरे सगळे लावलेले होते आणि पोलीस गेटवरती होते. तर
बोलता बोलता मी माझ्या मित्राला बोललो 7 वाजे भाई आम्ही ते काय देखायले भैया का दादा आपण मी टाईमच लागे दादा मी अर्धा पाऊण तास ते मी लागेच लागे आणि असं एवढा शब्द बोललो आणि तेवढ्यातच त्या यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी तो गेट उघडला आणि माझा शब्द पहिलेच तिथं खोटा ठरला तर दादांना टाइम लागेल आणि तसंच मध्ये गेलो 7 वाजून गर्दी होती कारण की आमच्या सोबतच कमीत कमी बघायला गेलं तर 40-50 लोक रांगेत उभे होते वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक त्यांना भेटायला आलेले होते त्यांचे कामं घेऊन आलेले होते मग दादा ना कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून दादा थोडे घाईत होते घाईत असल्यानिमित्त त्यांनी सगळ्यांची भेट घेत माझा नंबर आला तर तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगू लागलो मग दादा मला 1-2 जणांवरती चिडले पण ते असं काम घेऊन आले तर ते न होण्यासारखे काम होते पण दादांनी त्यांच्यावर थोडे चिडले लगेच माझा नंबर आला तर मी घाबरून गेलो म्हटलं ज्या ते आपले काम काय आठवणे पासे येऊ भरत साहेब भाऊ साहेबारी येऊ आपण माझ्या मित्राला सांगितलं पण तेवढे तर दादाने विचारलं बोल बेटा म्हटलं काय की दादा असा विषय होता मग त्यांनी मला नीट समजून सांगितलं बेटा कधी पण येता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्या किंवा पुढारीला तुम्ही पहिले भेटताना तर त्यांना लेखी स्वरूपात द्यायचं का तेव्हा त्यांच्या लक्षात राहता समजा तुमचं बोलणं जरी झालं आम्ही नंतर जरी गेलो तर आम्ही त्यांना फोन लावू शकतो म्हटलं दादा माफ करा चुकलं माझं त्यांनी मला आपुलकीने सांगितलं का बेटा तू लेखी लिहून आण मग त्यानंतर त्यांनी मला दुपारची वेळ दिली आणि पार्टी ऑफिसला बोलवलं मी आणि माझा मित्र दुपारच्या वेळी पार्टी ऑफिसला गेलो त्यांनी ते वाचलं आणि संबंधित त्यांच्या डिक्लेअर साहेब पी होते त्यांचे त्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी फोन करायला लावलं आणि आमचं काम त्यांनी 5 मिनिटांमध्ये करून दिलं सांगायचं तात्पर्य असं का मी त्यांना काही ओळख सांगितले मी कोणाचा चिरंजीव मी कोणाचा नातू एक सामान्य माणूस म्हणून एक सामान्य यंग पोरगा म्हणून त्यांच्या इथे गेलो आणि त्यांनी दादांनी आमचं ते काम होतं एका अधिकाऱ्याकडे ते काम आमचं दादांनी केलं विशेष म्हणजे जेव्हा 2012-13ची गोष्ट असेल तेव्हा माननीय शरद दादा तेव्हा आमदार होते त्या टायमाला त्या अनुषंगावर धनगर समाजाचं थोडं हे चालू होतं आणि दादांचा दौरा नंदुरबारकडे होता त्या टायमाला तर आम्ही लहानसे होतो पण आम्हाला ती गोष्ट लक्षात आहे त्या टायमाला माझ्या वडिलांनी किंवा दुसरे पूर्ण आदिवासी संघटनेने त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांना विरोध केला का आमच्या समाजामध्ये इतर समाजाला घेऊन त्याबद्दलचा रोष एक आदिवासी समाजाने नंदुरबार या ठिकाणी हे केला आणि त्याच्यात गाडीमध्ये दादा आणि अजित दादा आणि शरद दादा बसलेले होते आणि पप्पा घोषणाबाजी करत होते तेव्हा अजित दादांनी त्यांना हात देऊन बोलवून सांगितलं अरे भरत इकडे ये म्हणे काय अडचण आहे म्हणे तुझी कशाला तुम्ही हे करतात त्यांनी असं सांगितलं आणि पप्पांची समजूत काढायचा प्रयत्न केला मग तो विषय झाला आता 2022 नंतर पप्पांनी निवडणूक याची झाली कारखान्याची पप्पा आणि आमचं पॅनल गावित साहेबांच्या याच्याने आशीर्वादाने निवडून आलं आणि त्याच्यानंतर पप्पांच्या मनात पण भीती होती कारण की आम्ही दुसऱ्या पक्षात होतो तोपर्यंत आम्ही त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला नव्हता कसं दादांकडे जायचं आपण तर इतका मोठा मागच्या त्यांच्या लक्षात राहील असं ते आंदोलन झालं होतं आणि झेंडेबाजीचं हे झालं होतं त्या कारणास्तव नंतर त्याचे परिणाम पण हे झाले होते तर आपण कसं जायचं तरी आम्ही हिंमत केली आणि गेल्यानंतरही पहिल्या भेटीमध्येच दादांनी जे काय संबंधित अधिकारी होते साखर आयुक्त होते त्यांना फोन केला आणि सांगितलं आमचे काही समस्या जे होते कारखाना काबर चालू होत नाही काबर त्याला उशीर होत आहे तर असं व्यक्तिमत्व होतं त्यांना विरोध करून पण त्यांना इतकं हे करून पण आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो त्यांच्या पक्षात नसताना तरी त्यांनी आमचं काम केलं तर तेव्हापासूनच आम्ही ठरवलं का माणूस हा कामाने ओळखला जातो हा कोणत्या पक्षाने नाही हा कोणत्या धर्माने नाही हा कोणत्या जातीने ओळखला जात नाही एवढंच सांगेल शेवटी एकच सांगेल माणूस थांबतो पण पक्ष कोणताही थांबत नाही हा अजित पर्व आहे हा त्यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा पक्ष आहे शेवटी एकच सांगेल दादांचं एक गाणं पण होतं आणि आहे ते गाणं घड्याळ विश्वासात थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू एवढं सांगून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्या अनुषंगाने आपण इथे शोकसभा आयोजित केलेली आहे अजितदादा जाण्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं नाही किंवा आपल्या जिल्ह्याचे नाही तालुक्याचे नाही तर सर्व तळागाळातल्या लोकांना दुःख झालेले आहे मी तुम्हाला सांगतो मी ज्या खेड्यात राहतो
तिथे सर्वसाधारण अशिक्षित बाई माझ्याकडे मजुरीला येते आणि ज्या दिवशी दादा गेले त्याच दिवशी ती बाई मला विचारायला लागली की आखी दादा लाडकी बहिणीले जो पैसा दिलो तो मंत्री मुलगी हो आपले आम्ही आम्हाला पैसा दिए तर हे जे भावना आहे हे सर्वसाधारण ग्रामीण भागामध्ये आहे. तर आम्हाला गावामध्ये एक बाय आहे अजितदादा ऍक्सिडेंट में यो आंतो मुई गयो तर ती बाय रडतली तर ती गिरे बाया पुसतल्या की बाय कहा रडती आहे. ती बाई एक उत्तर देतो की मां जो काम आलो है मान महीना में 400-500 रुपया दे दो फिर वो लाड़की बहनी वालों महीना न आता मान 1500 रुपया खाता टाकी दे. हे सर्वसाधारण भावना ग्रामीण भागामध्ये आहे. 2017 साली जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लागली होती अजितदादांना आम्ही भेटायला गेलो असता माझ्या खांद्यावर हात ठेवून अजितदादांनी मला नवापूर नगरपालिकेची जबाबदारी दिली. माननीय भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लढलो आणि नवापूरच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने जिंकून आलो त्यानंतर दादांना भेटायला गेलो असता सगळे नगरसेवक फोटो काढण्यात व्यस्त होते. पण मी दादांना एकच विनंती करत होतो की दादा आपण नवापूरला आभार सभेला या. तर दादा म्हटले होते की तुम्हाला वेळ देतो. वेळी देणार होते परंतु मध्यंतरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या म्हणून आमचे ते आभार सभेचे स्वप्नच राहिले. मित्रो मी माझ्या नेत्याला पितृतुल्य नेत्याला श्रद्धांजली तर देऊ शकत नाही परंतु माझ्या अजितदादांना नतमस्तक होतो व इथेच थांबतो. जिन्होंने अपना जीवन जनसेवा संघर्ष और कर्तव्य निष्ठा को समर्पित कर दी ऐसे अजितदादा पवार वो एक नेता ही नहीं बल्कि एक व्यक्ति थे, एक विचार थे. उन्होंने अपना जीवन सादगी स्पष्टता और जनसेवा को समर्पित कर दिया. उन्होंने हमेशा किसानों श्रमिकों और आखिरी घटक तक पहुंचने का प्रयास किया है. उन्होंने हमेशा जनता के बारे में विचार किया, उन्हीं के बारे में सोचा. उनकी दृष्टि दूरदृष्टि थी, उनकी कार्यशैली की दृढ़ता थी, उनके शब्दों में सच्चाई थी. उन्होंने जो कहा उसका पालन किया. यही बात उनमें विशेष थी.